हॅलो फ्रेंड्स, पुन्हा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपण चालू केला होता इस्टिमेटिंग कॉस्टिंग आणि आज आपण घेतोय त्याच्या काही डेफिनेशन्स. जसं की मी तुम्हाला बोर्डवर लिहून दिलं आहे, काही डेफिनेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे, जशी की कॉन्टिजन्सी, वर्गल इस्टॅब्लिशमेंट, टूल प्लांट्स, सेंटेज और डिपार्टमेंटल चार्जेस, प्रोव्हिजनल सम, प्राइम कॉस्ट आणि प्रोव्हिजनल आयटम. ह्या सर्व डेफिनेशन जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे. 2013 मध्ये MES मध्ये एक क्वेश्चन यावर विचारलेला होता 2 मार्क्ससाठी. म्हणून काय तर हा इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहे आणि याचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे आपल्याला सोडून चालणार नाही. बरोबर आहे. तर आतापर्यंत आपण काय बघितलंय की डिटेल इस्टिमेट बघितलंय, अप्रॉक्सिमेट इस्टिमेट बघितलंय, त्याचे काही टाइप्स बघितले, त्यानंतर इस्टिमेट काय असते ते बघितलं, कॉस्टिंग बघितलं, युनिट कन्व्हर्जन बघितलं, त्याचे मार्क्स वेटेज सुद्धा बघितले. बरोबर आहे. आता आपण थोडं पुढे जातो. याच्या नेक्स्ट आहे हे आपल्याला डेफिनेशन्स. जसे की पहिली आहे कॉन्टिजन्सी. तर कॉन्टिजन्सी म्हणजे काय, जर तुम्ही गुगल सर्च केलं आणि कॉन्टिजन्सीचा जर का मराठीत किंवा हिंदीमध्ये जर का एखादा वर्ड शोधला तर त्याला आपण आकस्मिकता असं मराठीत म्हणतो. आणि ॲक्सिडेंटल म्हणा किंवा इन्सिडेंटल म्हणा, अचानक, सडन, अनएक्सपेक्टेड, हे त्याचे शब्द झालेत, हे काय त्याचे पॅरलल वर्ड झालेत. तर बघा, मराठीत जर का मला लिहायचं झालं तर मराठी त्याला म्हणतात आकस्मिकता. म्हणजे काय, सडन, अचानक, ॲक्सिडेंटल. तर शब्दच काय सांगतो बघा, एखाद्या वेळेला आपल्या ज्या वेळेला प्रोजेक्ट एक्झिक्यूट होतोय किंवा कन्स्ट्रक्शन चालू आहे, आपलं वर्क चालू आहे, त्यावेळेला काही इन्सिडेंटल चार्जेस आपल्याला बघावे लागतील. ओके, सो दॅट मी काय लिहितो बघा, हा कॉन्टिजन्सी म्हणजे काय, सगळ्यात इम्पॉर्टंट. तर कॉन्टिजन्सी काय, इट इज इन्सिडेंटल एक्सपेन्सेस. हा काय असतो, इन्सिडेंटल एक्सपेन्सेस असतो. लक्षात घ्या, समजून घ्या व्यवस्थित. ओके, हा काय आहे, एक इन्सिडेंटल एक्सपेन्सेस आहे. नॉर्मली हा आपण किती घेत असतो, तर हा आपण घेतो 3 to 5% ऑफ इस्टिमेटेड कॉस्ट. हा किती घेत असतो आपण, 3 to 5% ऑफ इस्टिमेटेड कॉस्ट. इस्टिमेटेड कॉस्टच्या आपण किती घेतो, हा 3 to 5% घेत असतो. लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या, शब्द आणि शब्दावर लक्ष द्या. कारण होऊ शकतं कदाचित तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात की व्हॉट इज दी contingency charge with respect to the estimated cost. तर ऑप्शन हे बरोबर असेल. 3 to 5% आपण काय घेतो, कॉन्टिजन्सीज वर्क घेतो किंवा कॉन्टिजन्सी चार्जेस घेत असतो. आता लक्षात घ्या, आता अशा टाइपचे कोणते चार्जेस आहेत किंवा कॉन्टिजन्सी वर्क अशा वेळेस कोणतं येतं. तर यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, सपोज टू बी दॅट एक्झाम्पल काय होईल याची, स्पेशल विजिट ऑफ ऑफिसर. ओके, किंवा एखादा ऍक्सिडेंट, साईटवर एखादा ऍक्सिडेंट झाला, अनएक्सपेक्टेड वर्क आहे, अनएक्सपेक्टेड चार्जेस आहेत, हे तुम्हाला अप्लाय करावे लागतील. त्यानंतर सपोज टू बी दॅट एखादा स्पेशल ऑफिसर आहे, डिपार्टमेंटल वर्क तुम्ही करताय, डिपार्टमेंटल प्रोजेक्ट तुम्ही एक्झिक्यूट करताय, त्यावेळेला एखादा ऑफिसर आला तर त्यासाठी लागणारा जो काही एक्सपेन्सेस असेल तो तुम्हाला कॉन्टिजन्सीज मध्ये घ्यावा लागेल. समजत आहे. त्यानंतर अजून काही, जसं की एकदम सिंपल एक फॉर एन एक्झाम्पल सांगतो. एस्केवेशन चालू आहे, एस्केवेशन करताना काय झालं लागलंय की एस्केवेशन करताना फक्त आपण कॉस्ट ऑफ एस्केवेशन अजून केली होती, पण एस्केवेशन करताना असं झालंय की एस्केवेट करताना सपोज टू बी 5 ते 10 फूट मी खाली गेलोय आणि 5 ते 10 फूट डिपेंड अपॉन दी फुटिंग. तर हे 5 to 10 फूट आपण काय गेलो की खाली गेल्यानंतर काय झालं, इथे पाणी लागलं एस्केवेशन मध्ये. इथे तर फुटिंग टाकायचं होतं, आता पाणी लागलंय. तर मग आपल्याकडे या पाण्यासाठी आपण ऑलरेडी कॉस्ट इस्टिमेट केली होती का, नव्हती केली. मग अशा कंडिशनसाठी आपण काय करतो, कॉन्टिजन्सी वर्क मध्ये आपल्याला काय लागणार आहे, हे वॉटर रिलीज करायसाठी किंवा बाहेर काढायसाठी, डिस्चार्ज करायसाठी आपल्याला पंप लागणार आहे, इलेक्ट्रिसिटी वेगळी लागणार आहे. बरोबर आहे. या सगळ्यांचे चार्जेस आपण कशात काढू, कॉन्टिजन्सी मध्ये काढू. त्यानंतर एखादा अनवॉन्टेड ऍक्सिडेंट झाला तर त्यासाठी तुम्हाला काही कॉन्टिजन्सी, तर इस्टिमेटेड कॉस्ट ही कॉन्टिजन्सीची कॉस्ट असते, ही इस्टिमेटेड नसतं कधीच नाही.
ओके, ती आपण काय करतो, वेळेवर काय करतो, ती कॉस्ट एस्टिमेट करतो किंवा ती वेळेवर ॲट द टाइम ऑफ एक्झिक्युशन ही कॉस्ट आपण अजून करतो आणि तिची किती असते 3% to 5%. काय डोक्यात फिट करून ठेवा. ओके, किती 3% to 5% ही असेल तुमची इस्टिमेटेड कॉस्ट. त्यानंतर येते वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट. आता बघा, वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय, ॲट द टाइम ऑफ और ॲट द ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ प्रोजेक्ट वी नीड सम काइंड ऑफ हेल्पर इन द फॉर्म ऑफ वॉचमॅन. तुम्हाला वॉचमॅनची गरज पडेल, बरोबर आहे. सो दॅट आपण काय करतो, ज्या वेळेला वर्क एक्झिक्यूट करतो, लक्षात घ्या हे कधी केलं जातं, टू एक्झिक्युशन. एक्झिक्यूट करताना आपल्याला काय गरज असते, की आपल्याला गरज असेल सपोज टू बी दॅट एक सुपरवायझरची, सेकंड नंबर वॉचमॅन, त्यानंतर तुम्हाला काही स्टेशनरी वर्क आहे, फोन चार्जेस, मोबाईल चार्जेस, देन ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, त्यानंतर प्रिंटिंग. हे सगळे कशात येतात, हे येतात वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट. आता लक्षात घ्या, सुपरवायझर तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, वॉचमॅन पाहिजे, स्टेशनरी वर्क लागणार आहे, स्टेशनरी काही मटेरियल लागणार आहे, त्यानंतर मोबाईल और फोन काही एक्सपेन्सेस असेल, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असेल, त्यानंतर आहे तुमची प्रिंटिंग, काही प्रिंटिंग पेजेस असतील. या सर्वांसाठी काय आपल्याला जी काही कॉस्ट लागते, या सर्वांसाठी जी काही कॉस्ट आपण इस्टॅब्लिश करतो किंवा जी एस्टिमेट आपण तयार करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट. So while execute any kind of project, we need some kind of helper as in the form of supervisor, watchman, or we need some kind of money to utilize the stationary work, phone bill, traveling, printing and etc. Okay, असे भरपूर तुम्हाला कामाचे बघायला मिळतील साइटवर ज्या वेळेला तुम्ही एखादा प्रोजेक्ट एक्झिक्यूट करता. मग यासाठी लागणारे एस्टिमेट आपण सुरुवातीला तयार करत नाही. हे काय असते की आपण वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंटच्या अंडरमध्ये याला आपण 1.5 to 2.5% अजून करत असतो, कुणाच्या एस्टिमेटेड कॉस्टच्या. पण सगळे कुणाच्या एस्टिमेटेड कॉस्टच्या. लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या. बघा, वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय की ॲट द टाइम ऑफ एक्झिक्युशन जो आपल्याला खर्च लागतो, जसं की एवढा सगळे, तर यासाठी जे आपण कॉस्ट असून करतो किंवा वेगळी काढून ठेवतो, ही किती असते 1.5 to 2.5% एस्टिमेटेड कॉस्टच्या. सपोज तुम्ही मग 10 लाख रुपयाचं तुमचं प्रोजेक्ट आहे, एक्झाम्पल आहे, 10 लाख रुपयाचं प्रोजेक्ट आहे, तर त्यासाठी तुम्ही 1.5 to 2.5 ही एवढी कॉस्ट रेडी करून ठेवा. सो दॅट दिस इज नथिंग बट द वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट. ओके, सो या पद्धतीचे एस्टिमेट हे आपण सुरुवातीलाच आपण एक्झिक्यूट करताना किंवा करायच्या आधी आपण काय करतो की 1.5 to 2.5% आपण काय करू, बाजूला काढून ठेवून देऊ. समजतंय. त्यानंतर नेक्स्ट येत आहे टूल्स अँड प्लांट्स. लक्षात घ्या, त्यानंतर बघा टूल्स अँड प्लांट्स. आता टूल्स अँड प्लांट्स इट प्लेज अ व्हेरी व्हायटल और इम्पॉर्टंट रोल व्हाईल एक्झिक्युटिंग द एनी काइंड ऑफ प्रोजेक्ट. सो नो, बघा ज्या वेळेला आपण कोणताही प्रोजेक्ट एक्झिक्यूट करतो त्यावेळेला टूल्स आणि प्लांट्स हा सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. पण कधी कधी काय होतं की आपण दोन टाईपचे ज्या वेळेला स्ट्रक्चर डिझाईन करतो, एक असेल स्मॉल आणि एक असेल बिग. ठीक आहे ना. तर बघा, ज्या वेळेला आपण स्मॉल स्ट्रक्चर जर का आपण अज्यूम करतो म्हटलं किंवा आपण लक्षात घेतलं, तर बघा काय होणार आहे, टूल्स अँड प्लांटचा यामध्ये रिक्वायरमेंट ही फार कमी असते. द रिक्वायरमेंट फॉर द स्मॉल प्रोजेक्ट ही फार कमी असेल. पण जर का तुम्ही बिग प्रोजेक्ट जर का अजून करत असाल किंवा बिग प्रोजेक्ट जर का तुम्ही एक्झिक्यूट करत असाल, तर त्यासाठी लागणारी टूल्स अँड प्लांटची जी काही व्हॅल्यू आहे ही एस्टिमेटेड कॉस्टच्या 1 to 1.5% असतात. मग यामध्ये सर्वच पद्धतीचे टूल्स आणि प्लांट्स आले. यामध्ये पुन्हा काही सेफ्टी येतील, लेबर सेफ्टी येतील,
आपण ज्या लेबर्सला ज्या वेळेला आपण स्काय स्क्रॅपर बिल्डिंग तयार करूया, ज्या वेळेला आपण हाय अल्टिट्यूडच्या बिल्डिंग तयार करतोय, त्या कंडिशनमध्ये काय करतो की सगळ्यात इम्पॉर्टंट रोल असतो सेफ्टीचा लेबरच्या. त्यामध्ये चारही साईडला त्याच्या नेट प्रोव्हाइड करणं, त्यांना हुक्स प्रोव्हाइड करणं, त्यांना हँगर देणं. हे वर्करच्या किंवा त्या लेबरच्या सेफ्टीसाठी आपण जो काही कॉस्ट खर्च करतो ती सुद्धा टूल्स अँड प्लांट्समध्ये आपण अजून करतो. त्यानंतर तिथे लागणारे जेवढे काही टूल्स असतील, प्लांट्स असतील, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जसं की लिफ्ट पासनं मटेरियल लिफ्ट आहे, त्यानंतर डंपर आहे, त्यानंतर मिक्सर आहे. ह्या सगळ्या छोट्या गोष्टीपासून ज्या मोठ्या गोष्टी असतील त्यापर्यंत क्रेनपर्यंत, जसे की आपण स्काय स्क्रॅपर बिल्डिंगमध्ये मोस्टली क्रेन वगैरे यूज करतो, ह्या सर्व गोष्टी आपण काय करतो टूल्स अँड प्लांट्समध्ये अजून करतो. आणि ज्याची व्हॅल्यू किती असते, ही व्हॅल्यू असते 1 to 1.5%. किती असते? 1 to 1.5% कुणाच्या? इस्टिमेटेड कॉस्टच्या. बघा मी पुन्हा एकदा सांगतोय, कॉन्टिजेन्सी सुद्धा आपण 3 to 5% घेतला इस्टिमेटेड कॉस्टच्या. वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट 1.5 to 2.5% इस्टिमेटेड कॉस्टच्या. नेक्स्ट टूल्स अँड प्लांट्स घेतो आपण इस्टिमेटेड कॉस्टच्या. सो दॅट यामध्ये काय की टूल्स अँड प्लांट्स मध्ये ज्या वेळेला आपण स्मॉल स्ट्रक्चर अजून करू त्यावेळेला तुम्हाला टूल्स अँड प्लांटची रिक्वायरमेंट ही ॲज पर दी कंडिशन असते. पण बिग ज्या वेळेला आपण मोठी स्ट्रक्चर ज्या वेळेला डिझाईन करतो किंवा एक्झिक्यूट करतो त्यावेळेला मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला काय की अशा टाईपची गरज पडेल किंवा टूल्स अँड प्लांटची आपल्याला गरज पडेल. त्यामध्ये आपण काय करतो 1 to 1.5% एस्टिमेटेड कॉस्ट काय करतो यूज करतो. ओके. त्यानंतरची नेक्स्ट कंडिशन आहे बघा, सेंटेज और डिपार्टमेंटल चार्जेस. आता काय आहे सेंटेज आणि डिपार्टमेंटल चार्जेस? लक्षात घ्या काय होतं की आपण ज्या वेळेला एखादा इंजिनिअरिंग डिपार्टमेंट एखादं वर्क दुसऱ्या डिपार्टमेंट कडनं हायर करतं किंवा घेतं, तर अशा वेळेला काय या दोघांचे एक्सपेन्सेस जुळण्यासाठी आपण काय करतोय की 10 to 15% कॉस्ट अलाउ करतो. 10 to 15% कॉस्ट अलाउड करतो. कशा? ऑफ इस्टिमेटेड कॉस्ट ऑफ. बघा पुन्हा मी एक शब्द वापरतो इस्टिमेटेड कॉस्ट. कुणाच्या? इस्टिमेटेड कॉस्टच्या. टू मीट देअर एक्सपेन्सेस फॉर किंवा ऑफ एक्सपेन्सेस ऑफ डिझाईन, प्लॅनिंग, डिझाईन म्हणा किंवा प्लॅनिंग म्हणा, और इस्टॅब्लिशमेंट ऑफ वर्क, यासाठी लागणारा सगळा चार्जेस जो आहे ज्या वेळेला आपण 10 to 15% आपण अजून करतो इस्टिमेटेड कॉस्टच्या, त्या चार्जेसला आपण म्हणतो डिपार्टमेंटल चार्जेस. सो दॅट व्हॉट आय एम सेइंग दॅट whenever an engineering department take a work from the other department, so percentage of amount 10 to 15% of the estimated cost to meet their expenses for the establishment of work, for designing, planning and etc. This type of total phenomenon is called as the departmental charges. यालाच आपण काय म्हणतो सेंटेज और डिपार्टमेंटल चार्जेस. ओके. पुढे बघा नेक्स्ट आहे प्रोव्हिजनल सम. आता थोडा वेगळा फंड आपण चालू करतोय बघा. प्रोव्हिजनल सम लक्षात घ्या. प्रोव्हिजनल सम एक लक्षात ठेवा, प्रोव्हिजनल समलाच आपण दुसऱ्या आर्बिट्री अमाउंट सुद्धा म्हणतो. आर्बिट्री अमाउंट सुद्धा म्हणतो. ओके. कशाला? प्रोव्हिजनल समला आपण आर्बिट्री अमाउंट म्हणतो. का बरं? आता काय होतंय की कधी कधी ज्या वेळेला आपण एस्टिमेट प्रिपेअर करतो तर अशा काही स्पेशल टाईप ऑफ वर्क आहे ज्याची कॉस्ट आपल्याला एस्टिमेट करताना माहीत नसते. जसं की एअर कंडिशनिंग सिस्टीम आपण तयार करतोय घरासाठी, डक्टिंग करतोय, लिफ्ट अरेंजमेंट आहे. ह्या सर्व काही स्पेशल टाईप जे वर्क आहे, हे जे काही स्पेशल टाईप ऑफ वर्क आहे हे वर्क करताना आपल्याला त्याची एस्टिमेट माहीत नसते किंवा आपण एस्टिमेटच्या वेळेला अमाऊंट पकडत नाही किंवा अजूम करत नाही. मग अशा टाईपच्या वर्कला आपण काय म्हणतो किंवा अमाऊंटला काय म्हणतो? प्रोव्हिजनल सम और आर्बिट्री अमाउंट. सो इट इज द आर्बिट्री
amount, it is arbitrary amount, ही कोण झाली, एक आर्बिट्ररी अमाउंट झाली which is provided, at the time of estimate to work out special work, आता बघा, एखादं स्पेशल वर्क आपण वर्कआउट करायसाठी जी एक पर्टिक्युलर अमाऊंट आपण प्रोव्हाइड करतो तिला आपण काय म्हणतो, प्रोव्हिजनल सम म्हणतो किंवा आर्बिट्ररी अमाऊंट म्हणतो. लक्षात घ्या. ओके. आता स्पेशल टाइप ऑफ वर्क कोणतं येते, सो जसं की लिफ्ट अरेंजमेंट आहे, लिफ्ट अरेंजमेंट असेल. ओके. त्यानंतर सपोज एअर कंडिशनिंग किंवा डक्टिंग असेल किंवा एअर कंडिशनिंग सिस्टीम असेल, एकच आहे, एअर कंडिशनिंग असेल. तर अशा टाईपच्या ज्या गोष्टी आहेत ज्या स्पेशल वर्कमध्ये येतात, तर याची कॉस्ट आपण एस्टिमेट करतो त्यावेळेला माहीत नसेल, त्यामुळे त्याची पर्टिक्युलर जी अमाऊंट आहे म्हणजेच काय आर्बिट्ररी अमाऊंट आहे ती जी आपण प्रोव्हाइड करतो तिलाच आपण म्हणतो प्रोव्हिजनल सम. तर यामध्ये लक्षात घ्या की ही जी काही प्रोव्हिजनल सम आहे ही आपण सुरुवातीलाच त्यांना आपण प्रोव्हाइड करतो किंवा कॉन्ट्रॅक्टरला देतो किंवा ते इंजिनियरला प्रोव्हाइड करतो, पण सुरुवातीला ॲट द टाइम ऑफ एक्झिक्युशन ही प्रोव्हिजनल सम आपल्याला माहीत नसते किंवा आपण एस्टिमेट करू शकत नाही ड्यू टू द अनएक्सपेक्टेड कॉस्ट. अजून पुन्हा येतं छोट्या गोष्टी जर का पकडल्या तर नेम प्लेट वगैरे येतात. ओके, नेम प्लेट्स, ओके, सॉरी एअर कंडिशनिंग, लिफ्ट अरेंजमेंट, नेम प्लेट्स, ह्या ज्या काही गोष्टी आहे याची अमाऊंट आपण आर्बिट्ररी म्हणून प्रोव्हाइड करतो. सो दिस इज नथिंग बट द प्रोव्हिजनल सम. ओके. नंतर येते प्राइम कॉस्ट. आता याचा जर का तुम्ही विचार केला प्राइम कॉस्ट, त्याला प्राइम कॉस्टला आपण दुसऱ्या याच्यात नेट अमाऊंट सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणतोय, नेट अमाऊंट सुद्धा म्हणतोय. आता होतंय काय, ह्या नेट अमाऊंटचा मिनिंग काय होतो किंवा अर्थ काय होतो, सपोज टू बी ॲट द टाइम ऑफ एक्झिक्युशन ऑफ वर्क किंवा एस्टिमेट ज्या वेळेला आपण प्रिपेअर करतो त्यावेळेला अशा काही गोष्टी आहे की ज्या, असे काही आयटम आहेत की ज्या आपण एस्टिमेटमध्ये अजून करत नाही. असे काही वर्क आहे ज्यासाठी लागणारे काही आयटम आहेत ते आपण एस्टिमेटमध्ये अजून करत नाही, आणि मग ते तुम्हाला काय करावं लागेल, टोटल एक्झॅक्टली मार्केटमध्ये जाऊन ते काय करावं लागेल, तुम्हाला परचेस करावं लागेल. त्या परचेसिंग करताना लागणारी जी परफेक्ट अमाऊंट आहे तिला आपण नेट अमाऊंट म्हणतो किंवा प्राइम कॉस्ट म्हणतो. तिला आपण नेट अमाऊंट म्हणतो किंवा प्राइम कॉस्ट म्हणतो. जसं की फॉर एन एक्झाम्पल बघा, फॉर एन एक्झाम्पल डोर आहे, विंडो आहे, त्याच्या जे काही फ्लॅप आहेत किंवा स्लायडिंग आहेत त्या बघा, सॅनिटरी वर्क आहे, प्लंबिंग आहे, सॅनिटरी किंवा तुम्ही बेसिन म्हणा, सिंक म्हणा, ह्या सगळ्या जे काही आयटम्स आहेत हे काय करतो आपण एस्टिमेट करताना अजून करत नाही. म्हणजे अशी काही आयटम आहेत जी एस्टिमेटिंगच्या वेळेला आपण अजून करत नाही, पण ते आयटम आपण ज्या वेळेला त्या पर्टिक्युलर मार्केटमधनं, त्या शॉपमधनं ज्या वेळेला विकत घेतो त्या पर्टिक्युलर व्हॅल्यू जी त्याला, त्या दुकानदाराला किंवा त्या शॉपकीपरला आपण प्रोव्हाइड करतो त्याच व्हॅल्यूला म्हणतो आपण नेट अमाऊंट किंवा त्या कॉस्टला म्हणतो प्राइम कॉस्ट. सो लेट्स सी व्हॉट इज द प्राइम कॉस्ट. What is the prime cost? It is the net cost. It is the net cost provided at the time of purchasing an item from market which is not included in estimate. For an example जर का बघायचं झालं तर सॅनिटरी वर्क आहे, प्लंबिंग आयटम आहे, हिंजेस आहे, फास्टिंग फिक्चरिंग आहे, त्यानंतर
सॅनिटरी वर्क झालं, प्लंबिंग झालं, हिंजेस आहे, बरोबर आहे. तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, डोर आहे, विंडो फ्रेम आहे, ह्या सर्व कशात येतात? हा येतात प्राइम कॉस्ट मध्ये. सो प्राइम कॉस्ट म्हणजे काय? इट इज द नेट कॉस्ट when we are providing to the shopkeeper at the time of purchasing a material which is not included in our estimate. तर ही जी कॉस्ट आपण प्रोव्हाइड करतो या कॉस्टला म्हणतो प्राइम कॉस्ट किंवा नेट कॉस्ट. ओके, तर हा झाला तुमचा प्राइम कॉस्ट किंवा नेट कॉस्ट. त्यानंतर नेक्स्ट येतो प्रोव्हिजनल आयटम. बघा प्रोव्हिजनल आयटम काय असते. आता बघा प्रोव्हिजनल आयटम काय आहे. ऍक्च्युली काय होतं लक्षात घ्या, समजून घ्या व्यवस्थित. आता काय होतं की कधी कधी की आपल्या साईटमध्ये व्हेरिएशन्स असतात किंवा काही वर्क चेंज करायचं असते किंवा काही थोडेफार चेंजेस करायचे असते. तर अशा टाईपचे जी काही कामं आहे ते आपण प्रोव्हिजनल आयटम मध्ये आपण काय करतो? इन्क्लुडेड करतो. सो काय आहे किंवा एखादं याला म्हणू शकतो आपण ॲडिशनल वर्क म्हणू शकतो किंवा ॲडिशनल आयटम म्हणू शकतो किंवा ॲडिशनल कॉस्ट म्हणू शकतो, जी कॉस्ट आपण पूर्ण टोटल वर्क झाल्यानंतर पे करतो. सपोज टू बी ड्यू टू द सम काइंड ऑफ व्हेरिएशन ॲट द साईट आपण काय करतो की पाईपलाईन जी आहे ती चेंज करतो. मग पाईपलाईन चेंज करतो, इट इज द ॲडिशनल वर्क. हे कोणतं झालं? ॲडिशनल वर्क. हे आधी माहीत नव्हतं. ओके, तरी ॲडिशनल वर्क झालं, त्याचं इस्टिमेट सुद्धा आपण प्रिपेअर केलं नव्हतं. कारण की साईटमध्ये व्हेरिएशन येणार आहेत किंवा काही प्रॉब्लेम्स येणार आहेत हे तुम्हाला आधी माहीत नसणार. सो दॅट काही व्हेरिएशन्स आले त्यामुळे काय करतो की आपण पाईपलाईन या साईडची या साईडला शिफ्ट केली. मग त्यासाठी जो काही लागणारा खर्च आहे तो आपण काय करतो? प्रोव्हिजनल आयटम मध्ये काय करतो? इन्क्लूड करतो. आणि या टाईपचा जो काही कॉस्ट असेल किंवा याची जी काही व्हॅल्यू आहे ही कॉस्ट कंप्लीट झाल्यानंतर वर्क कंप्लीट झाल्यानंतर आपण त्यांना परत करतो. जसं की बघा, इट इज द ॲडिशनल वर्क, इट इज द ॲडिशनल वर्क कॉस्ट, it is the additional work cost due to variation at site. The executed work may be changed. जे काही आपण वर्क कंप्लीट केलं आहे ते चेंज करावं लागत असेल तर त्या कॉस्टला आपण काय म्हणतो? प्रोव्हिजनल आयटम म्हणतो. फॉर एन एक्झाम्पल, चेंज इन पाईपलाईन, शिफ्टिंग ऑफ लिफ्ट किंवा लिफ्ट अरेंजमेंट, तर अशा टाईपच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण कशात इन्क्लूड करतो? प्रोव्हिजनल आयटम मध्ये. सो बघा आपण काय केलंय की पूर्ण कॉन्टिजन्सीज म्हणजे काय 3 to 5% आपण एस्टिमेटेड कॉस्ट त्याची व्हॅल्यू अजून करतो ते सांगितलंय. म्हणजे काय? अचानक सडनली येणारी गोष्ट. त्यानंतर वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट म्हणजेच काय की वर्क चार्ज आपल्याला कोणतेही वर्क इस्टॅब्लिश करायसाठी आपल्याला काही काही हेल्पर लागतं किंवा काही एक्स्ट्रा एक्सपेन्सेस पे करावं लागतात. जसं की सुपरवायझर आहे, वॉचमॅन आहे, त्यानंतर जे काही एक्स्ट्रा वर्क आहे, मोबाईल फोन एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, स्टेशनरी एक्सपेन्सेस, हे आपण वर्क चार्ज इस्टॅब्लिशमध्ये अजून करतो 1.5 to 2.5%. त्यानंतर टूल्स अँड प्लांट्स, तर हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. पण हा इम्पॉर्टंट पार्ट आपण मोस्ट ऑफ द टाइम फक्त आणि फक्त ब्रिक प्रोजेक्टसाठीच अजून करतो 1 to 1.5%. ओके, त्यानंतर सेंट्रल आणि डिपार्टमेंटल चार्जेस आहे हे आपण 10 to 15% अजून करतो. कारण एखाद्या वेळेला ज्या वेळेला आपण एखाद्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंट ज्या वेळेला एखाद्या अदर डिपार्टमेंटकडून एखादं काम घेतो तर त्यावेळेला त्यांचे जे एक्सपेन्स आहे हे जोडण्यासाठी आपण काय करतो? 10 to 15% एक्सपेन्स एस्टिमेटेड कॉस्ट आहे ती देतो. त्यानंतर आपण बघितलं होतं प्रोव्हिजनल सम, त्यानंतर प्राइम कॉस्ट आणि आता बघितलं प्रोव्हिजनल आयटम. ओके, सो दीज आर दी सम इम्पॉर्टंट 2013च्या MES मध्ये यावर एक क्वेश्चन आला होता. लक्षात घ्या, यावर एक क्वेश्चन आला होता की वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट मध्ये 1.5 to 2.5 किती % असतात, पण आपण किती घ्यायचे किंवा कसे असतात यावर एक क्वेश्चन होता 2 मार्क्ससाठी. म्हणून काय तर हे डेफिनेशन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. पुढे बघूया. लक्षात घ्या. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? जिल्हा परिषद यवतमाळमध्ये, झेडपी यवतमाळमध्ये 2014चा हा क्वेश्चन होता.
जिल्हा परिषद यवतमाळ 2014 त्यानंतर नगर परिषद 2012, त्यानंतर आय थिंक PWD जेई 16 ला यावर क्वेश्चन विचारला गेला आहे. तर यामध्ये विचारतात काय सगळ्यात इम्पॉर्टंट, आपण ना यामध्ये थोडंफार मागे पुढे करतो आणि मिसमॅच करतो. बघा खूपदा क्वेश्चन विचारला गेलाय हे नगर परिषद आहे, नागपूर नाही आहे तर नागपूर कराल, हे नगर परिषद आहे. ओके, तर बघा 2012, 14, 16 तीनदा क्वेश्चन विचारला गेलाय मला माहित असल्यापैकी. आधी पण विचारले असतील तर ते पण त्यामध्ये आपण कॅल्क्युलेट करूया. ओके, बघा काय कंडिशन काय असतात. सगळ्यात सुरुवातीला ते तुम्हाला यामध्ये क्वेश्चन काय विचारू शकतात, तर ते तुम्हाला फॉर्मॅट विचारतात किंवा सिरियल टाइप मध्ये क्वेश्चन विचारतात की सुरुवातीला काय तर ऍडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल लागेल, त्यानंतर एक्सपेंडिचर सँक्शन होईल, नंतर टेक्निकल सँक्शन होईल. यामध्ये आपण काय करतो, गोड काय करतो की सुरुवातीला ऍडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल काय करतं, इट इज अलोकेशन ऑफ वर्क. एक्सपेंडिचर सँक्शन काय करतं, अलोकेशन ऑफ फंड. आणि त्यानंतर टेक्निकल सँक्शन काय करतं, ऍक्च्युअल स्टार्ट ऑफ वर्क. लक्षात घ्या मी शॉर्टकट मध्ये काय सांगितलंय बघा. बरं त्याआधी बघा सगळ्यात सुरुवातीची जी प्रोसेस आहे की मला एखादा वर्क एक्झिक्यूट करायचं आहे किंवा एखादं कन्स्ट्रक्शन करायचं आहे, त्यावेळेला त्या प्रोजेक्टची तुम्हाला सर्वात सुरुवातीला काय घ्यावं लागेल, ऍडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल, ऍडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल घ्यावं. आता ऍडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल मध्ये काय येतं, तर बघा सगळ्यात सुरुवातीला आपण काय करतो, फॉर्मल ऍक्सेप्टन्स ऑफ प्रपोजल. यामध्ये काय करतो आपण, फॉर्मल ऍक्सेप्टन्स ऑफ प्रपोजल मध्ये काय करणार आहे की सिंपल आपलं जे काही अप्रॉक्सिमेट इस्टिमेट आहे आणि प्रिलिमिनरी जो प्लान्स आहे तो आपण काय करतो, ऍडमिनिस्ट्रेशन ऑथॉरिटीकडे सँक्शन करून घेतो. त्यांना काय करतो, हा प्लान दाखवतो की माझ्याकडे या टाईपचे इस्टिमेट आहे, हे माझं इस्टिमेट आहे आणि या टाईपचा प्लान आहे, तर ते तुम्हाला काय करतील, सँक्शन करून देतील. आफ्टर वन्स we get the sanctioning from the administration approval on their approximate estimate and the plan. अप्रॉक्सिमेट इस्टिमेट आणि प्लान वर किंवा प्रिलिमिनरी प्लान्स वर आपल्याला जर का त्यांनी सँक्शनिंग दिलं तर नेक्स्ट प्रोसिजर काय की मी काय प्रिपेअर करतो, डिटेल इस्टिमेट आणि प्लान प्रिपेअर करतो. आता ही कंडिशन झाल्यानंतर डिटेल इस्टिमेट आणि प्लान प्रिपेअर केला, पुढची स्टेप काय की प्लान, डिटेल इस्टिमेट केलं, प्लान केलं. आता हा जो तुम्ही या प्लान साठी, या डिटेल प्लान साठी हा जो इस्टिमेट प्रिपेअर केला तो परफेक्ट आहे की नाही तो चेक करावा लागेल. म्हणून त्यासाठी आपण सेकंड जातो फायनान्स डिपार्टमेंट कडे, जो आपण एक्सपेंडिचर सँक्शन करतो. कोण करतं, लक्षात घ्या, फायनान्स डिपार्टमेंट. ओके, काय करतं, तर काय करतंय की हे चेक करतंय की डिटेल इस्टिमेट, काय करतं, डिटेल इस्टिमेट अँड फंड या दोघांचीही कंडिशन एकसारखी आहे. म्हणजे इस्टिमेट, फंड अँड प्लान, अजून यात प्लान पण ऍड करू, ठीक आहे ना, प्लान किंवा डिझाईन, ठीक आहे. या सर्वांची जी काही कंडिशन आहे ही एकसारखी आहे. इथं असं नको व्हायला की प्लान छोटा, इस्टिमेट मोठं, ते सँक्शनिंग करून देईल, असं नाही होणार. यामध्ये काय की फायनान्स डिपार्टमेंट काय करेल की फंड अलॉटमेंट करायच्या आधी ते काय करतील, या तिन्ही गोष्टी व्हेरीफाय करतील आणि त्या तिन्ही गोष्टी व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला ग्रीन सिग्नल मिळतं, तो मिळतो टेक्निकल सँक्शनसाठी. तो काय मिळतो, टेक्निकल सँक्शनसाठी. वन्स वी गॉट द ऍडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल, वन्स वी गॉट द एक्सपेंडिचर सँक्शन, वी हॅव टू मूव्ह ऑन टुवर्ड्स द टेक्निकल सँक्शन. मग सेकंड कंडिशन काय, नेक्स्ट कंडिशन काय, टेक्निकल सँक्शन. मग मी टेक्निकल सँक्शन साठी काय करतो, जो टेक्निकल सँक्शन ऑथॉरिटी आहे, जी काही टेक्निकल सँक्शन ऑथॉरिटी आहे ती काय करेल की माझा डिटेल प्लान आणि एक्सपेंडिचर वर टेक्निकली सँक्शन करून देईल किंवा टेक्निकली प्रूफ आहे का किंवा टेक्निकली साऊंड करतो का हे ते चेक करतील. म्हणजे आतापर्यंत जे काही एक्सपेंडिचर सँक्शनिंग भेटलं, ऍडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल भेटलं, जसं की ऍडमिनिस्ट्रेशन ऑथॉरिटी, त्यानंतर फायनान्स डिपार्टमेंटकडून जो काही मला अलॉटमेंट मिळालेला आहे ते परफेक्ट आहे का ते चेक करणं, व्हेरीफाय करणं कोणाचं काम आहे, टेक्निकल सँक्शनिंगचं. आणि वन्स वी गॉट द परमिशन फ्रॉम द टेक्निकल सँक्शनिंग, वी कॅन स्टार्ट द ऍक्च्युअल वर्क. आता बघा लक्षात ठेवा काय करायचंय, ऍडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल,
त्यानंतर ते एक्सपेंडिचर आणि त्यानंतर ते टेक्निकल सँक्शन. लक्षात कसं ठेवायचं ते बघा. इथे जर का तुम्ही बघितलं तर ए, ई आणि टी ह्या 3 कंडिशन आहे. ऍडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल, एक्सपेंडिचर सँक्शनिंग आणि टेक्निकल सँक्शन. लक्षात कसाचं, जर का तुम्ही ABCD झेड पर्यंत जर का बघितलं तर ए पहिल्यांदा येतो, ई सेकंड नंबर येतो आणि टेक्निकल सँक्शनिंग 3 नंबर येते. म्हणून हा काय झाला, ऍडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल 1 नंबर, एक्सपेंडिचर सँक्शनिंग सेकंड नंबर आणि टेक्निकल सँक्शनिंग 3 नंबर. मला ऍडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल माझ्या डोक्यात आलं की काम करायचं आहे, मी विचार केला, त्यानंतर पैशासाठी घरी आलो आणि घरून नंतर मग काम करायला गेलो. बरोबर आहे. बघा, ऍडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल माझ्या डोक्यात विचार येतोय की काम करायचं आहे, आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे. त्यासाठी मी घरच्यांकडे बोललो काम करून बघू का. घरच्यांनी म्हटलं हो, पैसे दिले, मी कामाला सुरुवात केली. समजलं. म्हणजे सुरुवातीला मी घरच्यांना विचारले, लक्षात ठेवायसाठी सांगतो, घरच्यांना विचारले काम करू का, त्यांनी हो म्हटलं, त्यांनी पैसे दिले, मी काम चालू केलं. AET ऍडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल, एक्सपेंडिचर सँक्शनिंग आणि टेक्निकल सँक्शनिंग. लक्षात येत आहे. म्हणून किंवा अजून लक्षात कसं ठेवायचं, सेकंड कंडिशन बघा, मी तुम्हाला अजून एका वेगळ्या कंडिशन मध्ये सांगतो. काय करतो ऍडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल, काय करतं, अलोकेशन ऑफ वर्क करून देतं. काय करतं, अलोकेशन ऑफ वर्क काय करतं, अलोकेट करून देतं. त्यानंतर एक्सपेंडिचर सँक्शनिंग काय करतं, हे काय करून देतं, तर अलोकेशन ऑफ फंड. आणि लास्ट टेक्निकल सँक्शनिंग काय करतं, हे काय करतं, ऍक्च्युअल वर्क स्टार्ट करायला लावतं. ऍक्च्युअल वर्क स्टार्ट. ओके, ऍक्च्युअल वर्क स्टार्ट करायला लावतं. म्हणजे कंडिशन काय राहणार आहे, जर का तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये कधी पण जर का क्वेश्चन विचारला तर काय राहील, ऍडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल फर्स्ट, एक्सपेंडिचर सँक्शनिंग सेकंड आणि टेक्निकल सँक्शनिंग थर्ड. किंवा होऊ शकतं की पेरिंग विचारू शकतात, पेरिंग पण विचारू शकतात. तर पेरिंग काय, ऍडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल काय करेल, अलोकेशन ऑफ वर्क करून देईल. समजलं. लक्षात ठेवा, अप्रुव्हल इथे पण सँक्शनिंग आहे, इथे पण सँक्शनिंग आहे, पण एक्सपेंडिचर म्हणजे काय झाला, पैसा. एक्सपेंडिचर मतलब रुपया. सो एक्सपेंडिचर कोणाला येईल, फंडला लागेल. आणि उरलेलं टेक्निकल सँक्शन, तर टेक्निकली आपण वर्क स्टार्ट करू. लक्षात घ्या, AET 1 2 3 आणि फिट करून ठेवा डोक्यात. ओके, चला बघा, तुम्हाला जवळपास आज काय झालंय ते व्यवस्थित समजलं असेल. आय होप सो की तुम्हाला व्यवस्थित समजलंय. बघा, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, तुम्हाला समजेल की आपण नेमकं काय करतोय. ओके, चला त्यानंतर बघूया आपण डे वर्क. डे वर्क काय असतं बघा. सगळ्यात इम्पॉर्टंट नेक्स्ट डे वर्क. आता डे वर्कला काय म्हणतो, डे वर्कला अजून बाकीचे जे काही नाव आहे ते आहे बघा, टास्क वर्क. यालाच म्हणतात आउट टर्न. लक्षात घ्या. ओके, याला काय म्हणतात, टास्क वर्क म्हणतात किंवा आउट टर्न म्हणतात. ओके, सो व्हॉट इज